सध्या परभणी शहरात असलेल्या अमोल पेट्रोल पंपच्या बाहेर आहे आणि ठिकाणी आपण बघताय की अशा पद्धतीनं नागरिकांनी जे आहे ते कॅनच्या सहाय्यानं रांगा लावल्याचं चित्र आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते गोंधळ घालताना आपल्याला पाहायला मिळतात. काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. काय कशासाठी रांगा लागल्या त्या? ह्या डिझेलसाठी रांगा लागल्यात. सकाळी 4 वाजल्यापासून रांगा लावल्यात. प्रत्येक शेतकरी असो की इतर वाहनवाला असो 4 वाजता इथं आलेलो आहोत आम्ही. आणि आत्ता पंप प्रशासनानं सांगितलं की आम्हाला वरून शासनाच्या अशा सूचना आल्यात की आधार कार्ड 7/12 आणि ज्याची 7/12 ज्याचं आधार कार्ड आहे तेच व्यक्ती इथं पाहिजेत. आता समजा माझ्या आईच्या नावानं 7/12 आहे, मग मी इथं बारीला आईला आणायचं का? पेट्रोल डिझेल देतो म्हणता येत नाही नाही नाही. जर ते व्यक्ती आधार कार्ड आणि 7/12 त्या तिन्ही गोष्टी व्हेरीफाय होऊन एकच असताल तर त्याला डिझेल भेटेल. किती डिझेल मिळते आता? आत्ता 2000 रुपयाचं डिझेल देतात आम्हाला एका लिटरमध्ये कितीला? नाही ते लिटर किती 2000 रुपयेचं डिझेल एका कॅनमध्ये देतात. काय अनुभव आहे तुम्हाला? काय कुठलेच आता तुम्ही? आम्ही बारामतीचे आहेत. ट्रॅक्टर येतं आमच्या इकडे, तर आता डिझेल भेटणं झालं, रातून दिसा पळायला लागले डिझेलला, इथं पंपावर येऊन बसायला लागले. कसं करायचं आम्ही? त्याला म्हणून धंदा करायचा कसा? शेतकऱ्यांच्या कामासाठी आलो, ट्रॅक्टर घेऊन लेवलिंगचे कसे कामं करणार मग? हां, डिझेलच भेटत नाही, रातून दिसा पळायचं डिझेलसाठी. हां, इथं रात्र पंपावर येऊन थांबाले. आता इथं पंपावाले म्हणाले तर 7/12 आणा तुम्ही, मग तुम्हाला डिझेल देऊता. कुठनं 7/12 आणायचा? काय अडचणी काय आल्या? बाहेरच्या माणसानं 7/12 कुठून आणायची? घरच्याच्या नावानं 7/12 असल्यावर ड्रायव्हर माणसानं 7/12 ज्या पद्धतीने स्टॉक जो आहे कृत्रिम साठा करतात त्याच्यामुळे प्रशासनाने नियम लावलेत ना. नियम लावलेत, पण तुम्ही सगळ्याला नियम सारखे लावा ना. तुम्ही कारवाल्याला द्याले, एसट्यावाल्याला द्याले, ट्रॅव्हल्सवाल्याला द्याले, मग शेतकरीच काहून तुम्हाला दिसायला आहे? शेतकऱ्यानं कुठं जायचं? हां, तुम्हाला आता पावसाळा सुरू होणार आहे, मग शेतकऱ्यानं पेरणी हे कसं करायचं? हां, शेतात हळदीची लागवड आहे, आता लोकांना रोटर, तिऱ्या, सोयाबीन हे करावं लागणार आहे ना. मग त्यानं कुठून करायचं? हां, तुम्हाला काय दिसायला का? पंपावाले म्हणाले तर गाडी आणा, ट्रॅक्टर आणायला शेतातून इथं पुरतंय का? हां, तुम्ही आधी डिझेलचे भाव वाढवायले, पुन्हा 500 रुपयाचं आमच्या गावातून इथे याला डिझेल लागतं ट्रॅक्टरला. मग हे 500 रुपयाचं डिझेल पुन्हा तुम्ही 2000चं द्याले, 1500चं डिझेल झालं ना. पुन्हा आम्ही याचं का डिझेलला रात्री तर राहायचं का? हां, कॅन्ड घेऊन जर आलं तर म्हणाले एकाच कॅन्डीत तुम्ही द्या, एका कॅन्डीत कसं द्यायचं आम्ही? हां, खरं तर आज संताप आहे, याला सगळ्याला जबाबदार कोण? त्या सर्व जबाबदार सरकार असू शकते, कारण वरून साठवडा कमी आला आहे. पण इथं आल्यानंतर आम्ही 4 वाजता इथं रांगेला येऊन लागलो, पण त्याने तेव्हा सूचना लावायला पाहिजे की तेव्हा 7/12 आणि आधार कार्ड घेऊन या. सरकार म्हणते की महिनाभर पुरेल असं पेट्रोल डिझेलचा साठा आहे. अहो, आमचे ट्रॅक्टर पण शेतामध्ये बंद पडत ना, त्याचं काय करायचं? आता आम्हाला द्यायला पाहिजे ना डिझेल. आता आम्ही 25 किलोमीटर आलो, माझं गाव ठोळा इथून 30 किलोमीटर लांब आहे. 30 किलोमीटरसाठी मी डिझेल घ्यायला आलो, सकाळी 4 वाजता आलेलो आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं सकाळी जे नागरिक आहेत, शेतकरी असतील या ठिकाणी दाखल झालेत, मात्र पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं त्यांच्याकडनं संताप व्यक्त केला जातो. दुसरीकडे पेट्रोल पंपावर गेल्यानंतर त्यांना 7/12 देखील मागितल्या जातात. त्यामुळं शेतकऱ्यांकडनं या गोष्टीचा संताप केला जातो. आता यावर निर्बंध जे आहे ते प्रशासन आणि सरकार कशा पद्धतीनं आणतं, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर कुंडा, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.